नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत की सर आम्हाला अजून एनओसी आलेली नाही, एनओसी कधी येणार आहे, एनओसी कशी असते याची माहिती आपण आज पाहणार आहोत। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन जे नवनवीन माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जे सिडको लॉटरीमध्ये जे 2024 मध्ये ही जी 26,000 घरांची लॉटरी निघालेली आहे यांचं पोर्टल हे वेगळं आहे। आमच्या वेळेस सिडको निवारा पोर्टल होतं, तुमच्या वेळेस सिडको होम पोर्टल आहे। पोर्टल जरी चेंज असलं तरी तुम्हाला जी प्रोसेस आहे म्हणजे बँक रिक्वेस्ट लेटर, सँक्शन लेटर हे जे दोन डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती जे तुम्ही सिडको पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुमचं जे पोर्टल ओपन होते तिथे तुम्हाला हे जे दोन लेटर आहे ते तुम्हाला अपलोड करावे लागतात। आमच्या वेळेस पण अपलोड करावे लागत होते, तुम्हाला पण अपलोड करावे लागतात। खूप साऱ्या लोकांच्या कमेंट पण आल्या सर तुम्ही जे रिक्वेस्ट लेटर जे तुम्ही जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ते आम्हाला ब्लर दिसते, तर मी आता एक नवीन रिक्वेस्ट लेटर तयार केलेला आहे। बघा तुम्ही हा समोर लावलेला आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, तुमचा जो लागलेला जे घराचा फ्लोर नंबर, रूम नंबर, परत तुमचा ब्लॉक नंबर आणि जो एरिया लागला तो, जसे की कळंबोली, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर आणि तुमची लोन अमाउंट, ही सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे फिलअप करायची आहे। हा जो तुम्हाला मी फॉर्मॅट दाखवलेला आहे या फॉर्मॅटमध्ये जे तुम्हाला ब्लँक दिसलेलं आहे त्याच्या समोर जे माहिती दिलेली आहे तीच माहिती तुम्ही योग्यरित्या तिथे फिलअप करा, नाहीतर तुमची एनओसी ही कॅन्सल होणार। एनओसी कॅन्सल झाली परत तुम्हाला एनओसी नवीन घ्यावी लागेल बँकेमधून जाऊन। बँकेमध्ये गेल्यानंतर परत मग तुमचा वेळ याच्यामध्ये वाया जाणार आहे। आणि परत जर तुम्हाला जर इन्स्टॉलमेंट जर करायचे असले सिडकोचं तर ते इन्स्टॉलमेंट होणार नाही, मग तुम्हाला डीपीसी लागेल। म्हणून एका वेळेस योग्यरित्या जी माहिती आहे ती योग्यरित्या व्यवस्थित फिलअप करा। हा जे तुम्हाला मी फॉर्मॅट दाखवलेला आहे हा फॉर्मॅट त्यांना सांगा की तुमच्या बँकेच्या लेटर हेडवरती तुम्ही हा आम्हाला टाईप करून द्या, म्हणजे आणि एक सँक्शन लेटर बघा साईडला, हे सँक्शन लेटर जे तुमचं हे रिक्वेस्ट लेटर झालं, हे सँक्शन लेटर झालं, दोन्ही लेटर मी तुम्हाला समोर लावलेले आहेत, याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। हे त्यांना त्यांच्या बँकेच्या लेटर हेडवरती, तुम्ही ज्या बँकेमधून लोन करणार आहे त्या बँकेच्या लेटर हेडवरती तुम्हाला हे त्यांना हे टाईप करून मागायचं आहे। हे टाईप करून तुमचं झाल्यानंतर बघा खाली तुमच्या स्क्रीनवरती ही स्क्रीन दिसणार आहे, सँक्शन लेटर, एनओसी, रिक्वेस्ट लेटर, हे जे दोन तुम्हाला तिथे पोर्टलला ओपन होणार आहेत तिथे तुम्हाला हे जे दोन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, हे अपलोड करायचे आहेत। अपलोड केल्यानंतर खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आल्या की सर आम्ही अपलोड तर केले पण आम्हाला 2 दिवस झाले, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, आम्हाला अजून एनओसी आलेली नाही आहे। बघा एनओसी कधी येते, जेव्हा तुम्ही जे दोन डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, हे जे दोन डॉक्युमेंट जे कोणी सिडकोचे अधिकारी आहेत हे जेव्हा चेक करणार की हे यांनी जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत हे योग्यरित्या आहे की नाही, काहींची एनओसी कॅन्सल पण झालेली आहे, काहींनी चुकीची माहिती अपलोड केलेली असेल, त्यांनी चेक केले असेल, परत त्यांना एनओसी रिअप्लाय करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। म्हणून ही जी तुमची माहिती हे सिडकोचे अधिकारी चेक करतात। चेक केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती पेमेंटचं ऑप्शन ओपन होते। आता ईडब्ल्यूएस आणि एलआयजी साठी जे त्यांनी या पीडीएफ मध्ये जे ऑप्शन सांगण्यात आलेले आहे त्यांचे एक लेटर हेड म्हणजे 2024 ऑक्टोबरमध्ये जे त्यांची एक पीडीएफ आलेली होती, त्या पीडीएफ मध्ये त्यांनी असं सांगण्यात आलेलं आहे की ईडब्ल्यूएस टाईपमध्ये जर एनओसी जर तुम्ही अप्लाय केलेला तर तुम्हाला पहिली एनओसी फ्रीमध्ये दिला जाईल, खाली बघा। त्यानंतर एनओसी जर तुमच्याच्याने चूक झाली तर तुम्हाला परत जर एनओसी साठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 100 रुपये चार्ज लागणार आहे। आणि हेच तुम्हाला एलआयजी साठी सांगण्यात आलेलं आहे की 250 रुपये प्लस जीएसटी म्हणजे 295। एलआयजी टाईपमध्ये ज्यांनी अप्लाय केलेले आहेत त्यांना हे 295 रुपये पेमेंट करायचं आहे। तर असं हे तुम्हाला त्यानंतर तुम्ही अप्लाय केल्यानंतर काही दिवसांनी तुम्ही सिडको रेफरन्स नंबर टाकून किंवा तुमच्या पोर्टलवरती एनओसीचं पेमेंटचं ऑप्शन ओपन होणार आहे, मॉर्गेज फॉर एनओसी, हे असं तुमच्या पेमेंटमध्ये जे इन्स्टॉलमेंट आहे त्याच्यामध्येच तुमचं हे ऑप्शन येणार आहे। तिथून तुम्हाला मग हे पेमेंट करावं लागतं। तुम्ही हे पेमेंट केल्यानंतर मग तुम्हाला ही एनओसी येत असते। आता एनओसी कधी येत असते असं अंदाजे मी सांगू शकत नाही, पण जेव्हा तुमचे डॉक्युमेंट चेक केल्या जातात तिथून 5 ते 7 दिवसांचा वेळ लागतो।
काहींना 3 दिवसामध्ये पण आलेले आहेत, काहींना 5 दिवसामध्ये आलेले आहेत, काहींना 10 दिवस पण लागलेले आहेत. जर हे प्रत्येकांची वेगवेगळी स्टेप आहे. जे तुम्ही डेटा अपलोड करतात तो डेटा सिडको अधिकारी चेक करतात, त्याच्यानंतर मग तुम्हाला NOC सक्सेसफुल म्हणजे NOC व्यवस्थित आहे तुमची, चुकीचे असेल तर ते तुम्हाला परत अप्लाय NOC करावे लागतात आणि त्यानंतर मग तुम्हाला पेमेंट करावं लागतं. पेमेंट पण मस्ट आहे. जर तुम्ही पेमेंट केलेलं नाही LIC टाईपमधून तर तुम्हाला NOC जनरेट होणार नाही. EWS वाल्यांना NOC पहिली फ्री आहे, सेकंड NOC 100 रुपये. तर ही आहे आणि ही स्टेप मी ज्यांना सांगितलेली आहेत मागच्या ज्या व्हिडिओमध्ये, त्यांनी ही स्टेप करून त्यांना NOC पण आलेली आहे. आता त्यांची NOC कशी आलेली आहे हे पण आता पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण जी NOC आलेली आहे ती NOC कशी आहे त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत. समोर आपल्याला मॉर्गेज NOC जे 2024मध्ये 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत ऑक्टोबरमध्ये, त्यामधील जे लॉटरी विनर आहेत जे EWS टाईपची NOC हे समोर आपल्याला दिसत आहे. समोर आपल्याला रजिस्टर ऑफिस, हेड ऑफिस आणि जनरल मॅनेजर हाऊसिंग आणि त्यांचा हा हेल्पलाईन नंबर समोर दिसत आहे. मॉर्गेज NOC डेट 6/6/2025 म्हणजे या 6 तारखेला आलेली आहेत. जो तुमच्या अलॉटमेंट लेटरवरती जो नंबर आहे तो रेफरन्स नंबर आलेला आहे. टाईप म्हणजे EWS आहे की LIG आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. आणि खाली जे 2 दिलेले आहेत, 2 म्हणजे ज्यांचं नाव, ज्यांनी कोअप्लिकंट करत असेल त्यांचं नाव, त्यांचा ॲड्रेस, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांची ईमेल ID. आणि हे त्याच्या खालच्या पेजला डिअर सर मॅडम प्लीज रेफर टू युअर रिक्वेस्ट ॲप्लिकेशन नंबर 6/6/2025 फॉर मॉर्गेज NOC. यामध्ये ही जी लाईन तुम्हाला जी ब्लर केलेली आहे, ब्लरमध्ये ज्यांना NOC आलेले आहेत त्यांचं पूर्ण नाव, त्यांचा लागलेला नोटचा नंबर म्हणजे जिथे घर लागलं तो एरिया, त्यांचा फ्लोर नंबर, त्यांची बिल्डिंग नंबर आणि रूम नंबर. आणि जिथून खाली जे मी आता हे समोर हे हायलाईट केलेले आहेत, समोर आपल्याला दिसत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया रिजनल बिझनेस, जिथून तुम्ही लोन करणार त्या बँकेचा ॲड्रेस येतो. आणि खाली सब्जेक्ट टू प्रोव्हिजन ऑफ नवी मुंबई डिस्पोजल ऑफ लँड अमेंडमेंट रेग्युलेशन 2008 अँड सब्जेक्ट द टर्म्स ऑफ कंडिशन ऑफ द अलॉटमेंट लेटर. ही सर्व माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर खाली जे परमिशन सांगण्यात आलेले आहे, द परमिशन ग्रँटेड हेअर विथ द सब्जेक्ट ऑफ द फुलफिलमेंट बाय युअर ऑल टर्म्स अँड कंडिशन्स stipulated in the allotment letter and the scheme booklet. It may please noted that to line of whatsoever nature will be created the above apartment allotted to you, unless you pay you full the sale price and other miscellaneous charges and execute agreement for sale with SIDCO. Any action pertaining to the secure property regarding the recovery of debt. हे सर्व माहिती तुम्ही वाचून घ्या. 3 नंबरला सुद्धा त्यांनी ही माहिती देण्यात आलेली आहे. जी तुम्ही NOC घेतली ती NOC कुठून डाउनलोड करा हे सर्व माहिती, आणि NOCसाठी कुठे अप्लाय करा, ॲग्रीमेंट, बँक, एम्प्लॉयर, फायनान्शियल, ही सर्व माहिती आहेत. तुम्ही व्हिडिओला पॉज करून बघू शकता. तर अशी ही सिडको लॉटरीमध्ये या जे घरे आहेत जशी की वाशी, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, कळंबोली, तळोजा, उलवे, बामणडोंगरी, खारकोपर या सर्व प्रोजेक्टची ही NOC आहेत. टाईप EWS, टाईप LIG हा डिफरन्स याच्यामध्ये राहणार आहे. आणि जिथून तुम्ही लोन करणार आहे त्या बँकेचा ॲड्रेस येणार आहे. खाली पण त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. ज्या बँकेमधून लोन केलेलं आहे त्या बँकेचा पूर्ण ॲड्रेस आहे. तर असे हे सिडको लॉटरीमध्ये जे तुम्हाला NOCसाठी अप्लाय कसं करायचं आणि अप्लाय केल्यानंतर आपल्याला NOC कशी असते, ही NOC आपल्याला बँकेमध्ये तुम्हाला लोन जेव्हा तुम्ही करतात तिथे तुम्हाला ही NOCची गरज असते. तर ही NOC आपण बघितलेली आहे. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू असा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो.